चिन्मय मांडलेकर मराठी सिनेसृष्टीमधील असं एक नाव ज्या नावाला खूप जास्त प्रसिद्धी भेटली। शिवराज अष्टकामधील त्यांची शिवरायांची भूमिका लोकांच्या पसंतीला उतरली। अगदी काश्मीर फाईल्स चित्रपटामधील जे बिट्टा विलनची जी काही भूमिका केली होती ती भूमिका देखील लोकांना खूप जास्त आवडली। संपूर्ण देशभरात चिन्मय मांडलेकरांचं कौतुक करत आलं। पण आता हेच चिन्मय मांडलेकर आजकाल थोड्याशा वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत। ती कारण कोणती, ही कॉन्ट्रोवर्सी नेमकं काय, याच विषयांवर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आणि अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। सर्वप्रथम मला हे सांगायचं की जर तुम्ही प्रसिद्ध असाल किंवा पब्लिक फिगर असाल, लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा असतील, तर मग त्या चर्चा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूने नक्कीच असतात। आणि मग त्या नकारात्मक गोष्टी किंवा आपण त्याला म्हणू शकतो की तुमच्याबद्दल केलेले वाईट कमेंट सोशल मीडियावर आता त्या गोष्टी खूप होतात। पण त्या सर्व सहन करायची तुमची ताकद पाहिजे, तुमची सहनशक्ती पाहिजे। आणि त्यासोबतच जे प्रेक्षक आहेत किंवा जे त्यांना नावं ठेवतात ना किंवा त्यांचं जे कौतुक करतात त्याला एक मर्यादा असते। कौतुक तुम्ही खूप जास्त करू शकता, अति कौतुक करू शकता, अंधभक्तीने कौतुक करू शकता, त्याला काही मर्यादा नाही। पण ज्यावेळी तुम्ही एखाद्याला ट्रोल करताय किंवा एखाद्याला नावं ठेवता त्यावेळी मग तुम्ही त्याच्या कामाबद्दल बोला, त्याच्या वागणुकीबद्दल बोला। तुम्हाला त्याचे हक्क आहेत, आपोआपच ते हक्क तो स्वतः व्यक्तीच तुम्हाला देत असतो। पण त्याला देखील काही मर्यादा आहेत, तुम्ही त्याच्या कुटुंबाला त्यामध्ये नाही बोलू शकत। नक्कीच चिन्मय मांडलेकरांच्या चारित्र्याबद्दल तुम्ही बोलू शकता की हा एका बाईसोबत काल दिसला आणि तो माणूस चांगला नाही, किंवा हा काल दारू पित होता आणि तो माणूस चांगला नाही, असं काही चिन्मय मांडलेकरांचं बाहेर आलं तर तुम्ही त्याच्याबद्दल नक्की बोला। मी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीत देखील सपोर्ट करेल एक मराठी माणूस म्हणून। पण या सर्व कारणांमुळे तुम्ही त्याच्या कुटुंबाला का मध्ये घेताय, त्याची पत्नी, त्यांचा मुलगा किंवा त्या मुलाचं नाव त्या दोघांनी नवरा बायकोनी आपापसात मिळून काय डिसिजन घेऊन ठेवलं असेल ते त्यांचा प्रायव्हेट प्रश्न, त्यांची पर्सनल लाईफ आहे, त्याबद्दल तुम्ही त्याला का बोलताय? तर हे चुकीचं आहे, खूप जास्त चुकीचं आहे। एक प्रेक्षक म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून देखील तुम्ही अशा एखाद्या पब्लिक फिगरला या कारणांवरून नक्कीच ट्रोल करू शकत नाही। तेवढे हक्क तुम्हाला दिले नाहीयेत कोणी, आणि ते हक्क तुम्ही हिसकावून घेणार असाल, त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये घुसून त्यांना जर ट्रोल करणार असाल तर ती गोष्टी चुकीच्या आहेत। आणि मग समोरून म्हणजे चिन्मय मांडलेकर आणि त्यांच्या कुटुंबाकडून काही ना काही प्रतिक्रिया येणार, हे साहजिकच आहे। आता या सर्व घटनेचा जर आपण विचार केला तर खूप आधी एक पॉडकास्ट झाली होती चिन्मय मांडलेकर सरांची, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे, मग ते नाव आम्ही का ठेवलं। आता माझ्या मते त्यामागची कारण खूप जास्त महत्वाची नाही, तरी देखील तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी चिन्मय मांडलेकर सरांच्या मुलाचा जन्म झाला त्यावेळी एक पर्शियन सण होता। मग त्या पर्शियन सणानुसार त्यांनी त्या मुलाचं नाव, पर्शियन नाव आहे, जहांगीर असं ठेवलं। आता जहांगीर नावाचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर पर्शियन डिक्शनरीनुसार किंवा त्यांच्या भाषेनुसार जहांगीर म्हणजे कॉन्करर ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगावर राज्य करणारा असा तो जहांगीर। तर मग या नावावरून चिन्मय मांडलेकर, त्यांची पत्नी आणि त्या स्वतः 11-12 वर्षाच्या पोराला का ट्रोल करतोय, एवढी आपली लायकी आहे का, हा थोडासा आपण विचार केला पाहिजे। आणि खरं सांगायला गेलं ना, हे ट्रोलिंग कशामुळे होते तर ते शिवराज अष्टकामध्ये शिवरायांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी साकारली। मग ज्या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम हा अँगल लावायचा असतो किंवा हिंदू धर्माचा अँगल लावायचा असतो ना, त्यांच्याकडून ही ट्रोलिंग खूप जास्त मोठ्या प्रमाणात झाली। अर्थातच जर जहांगीर नावाऐवजी औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जोहर अशी काही नावं असती ना तर मी स्वतः त्या गोष्टीला विरोध केला असता। पण जहांगीर नावाचा अर्थ खूप जास्त वेगळा आहे। अगदी जहांगीर नावाच्या एका व्यक्तीला आपल्या या देशाने भारतरत्न हा पुरस्कार दिलेला, याची देखील आपली जाणीव असली पाहिजे। कोण तर JRD टाटा यांचं नाव जहांगीर होतं, जहांगीर रतनलाल टाटा, दादाबॉय टाटा असं त्यांचं काहीतरी नाव आहे, मला पूर्ण माहित नाही, काही चूक झाली असेल तर मी क्षमा मागतो। पण JRD दादांचं नाव जहांगीर होतं। मग त्याच JRD टाटांनी आपल्या देशासाठी खूप काय केलं, ते एक देशाचे पुत्र मानले जातात। मग त्याच देशाच्या पुत्राचं नाव आपण आपल्या मुलाला देऊ असं चिन्मय मांडलेकरांना वाटण्यात काही चुकीचं नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचं मुलाचं नाव जहांगीर ठेवलं। आणि त्यामुळे त्यांना जी काही ट्रोलिंग झाली किंवा त्या मुलाला जे काही बोललं किंवा चिन्मय मांडलेकर यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर काहींनी डाग उठवले तर ते अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही महाराष्ट्रात राहून शिवरायांची भूमिका साकारली म्हणून ज्या चिन्मय मांडलेकरांना ट्रोल करताय, त्याच शिवरायांचे विचार तुम्ही विसरून त्या चिन्मय मांडलेकरांच्या पत्नीला नाव ठेवताय। थोडी तरी लाज बाळगा आणि त्यांना मध्ये घेऊ नका, कमीत कमी त्यांना तरी मध्ये घेऊ नका। आता ही एक नाण्याची बाजू, आणि नाण्याची दुसरी बाजू मला असं सांगायचं की चिन्मय मांडलेकर सरांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी महाराजांबद्दलचं प्रेम सांगितलं किंवा मला ज्या काही त्रास होतो तर त्या त्रासाबद्दल सांगितलं, मी तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही महाराजांचं नाव घेऊन सिंपती घेऊ शकत नाही। म्हणजे मला काय म्हणायचंय, चिन्मय मांडलेकर सरांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की मी काय शिवरायांची जी भूमिका करत होतो शिवराज अष्टकामध्ये ती भूमिका परत करणार नाही। मग हे काही असं मला जास्त पटलं नाही की महाराजांची भूमिका मी करणार नाही यापुढे, म्हणजे
तुम्हाला त्या गोष्टीचे पैसे भेटतात, अर्थातच तुमची निष्ठा आहे, तुमची श्रद्धा आहे महाराजांबद्दल, पण तुम्ही काही ना काही त्यातनं इन्कम जनरेट करताय, तुमचं कुटुंब त्या भूमिकेवर चालतंय, या सर्व गोष्टी पण तुम्हाला माहिती असतात. मग त्यामुळे तुम्ही महाराजांवर किंवा मराठी प्रेक्षकांवर असा उपकार करत नव्हते की महाराजांचे व्हिडिओ, महाराजांची भूमिका करून. या देखील गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत की महाराजांच्या नावाखाली सिंपती घ्यायचा प्रयत्न करू नका. नक्कीच तुमच्यासोबत जे काय घडलं ते वाईट आहे, त्याबद्दल आम्ही देखील निषेध करतो, आम्ही देखील त्या गोष्टींना विरोध करतो. असं लोकांनी तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये नक्कीच नाही आलं पाहिजे, पण महाराजांच्या नावाखाली सिंपती घेऊ नका. आवडणार नाही ते आम्हाला शिवभक्तांना, कारण की तुम्हाला खूप चांगल्या भूमिकेमध्ये आम्ही आता 5 चित्रपटांमध्ये बघितलं, आवडलं आम्हाला की तुम्ही महाराजांवर खूप श्रद्धेने ती भूमिका करता. या सगळ्या गोष्टी आम्हाला पण माहिती, पण त्यांच्या नावाखाली तुम्ही या गोष्टी पुढे घेऊ नका, कारण की ही जी लोक तुम्हाला ट्रोल करतात ना, ते चुकतात आहेत. ती म्हणतात की हा माणूस महाराजांची भूमिका करतोय आणि मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. ती माणसं खूप चुकीची आहेत, हे मला देखील माहिती आहे. पण मग तुम्ही देखील महाराजांचं नाव घेऊन या गोष्टीला सारवासारवी करायचा प्रयत्न करत असाल तर मग चिखलात दगड फेकून चिखल तुम्ही तुमच्या अंगावर उडवून घेताय का, याचा देखील विचार करा. इतकंच मी एक तुमचा चाहता म्हणून सांगू शकतो किंवा तुम्हाला सपोर्ट करणारा व्यक्ती म्हणून सांगू शकतो. बाकी जे कोणी प्रेक्षक हा व्हिडिओ बघतात त्यांचं मत देखील मला कमेंट्स मध्ये नक्की कळू द्या. आणि हो, असं कोणाच्याही पर्सनल लाईफ मध्ये घुसून आपण त्यांना ट्रोल करू शकत नाही, याची जाणीव आपल्याला एक सामान्य नागरिक किंवा आपण शिवछत्रपतींच्या भूमीतले मराठी माणसं आहोत, मग त्या अनुषंगाने आपल्याला अशी जाणीव असली पाहिजे की कुणाला किती आणि कसं बोलायचं. बाकी झपाटलेल्या 3चा पोस्टर रिलीज झालेला आहे, त्या पोस्टर बद्दल मी माझं मत या व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.